बघा चक्रुत व्याज ज्याला मूलधन म्हणतात. मूलधन कंसात एक दर भागिले 100 कंसाच्या बाहेर समय जे समय असेल तो कंसाच्या बाहेर घ्यायचा. आपण चक्रुत व्याज भाग क्रमांक पहिला आहे त्याला काही जमत नसेल त्याने आपली सिरीज पूर्ण बघावी. चक्रुत व्याजची तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता ज्यावेळेस चक्रुत व्याज काढायचं असतं हे सूत्र वापरून नंतर आपल्याला मिश्रधन भेटतं. मिश्रधन मधून मूलधन वजा करायचं काय भेटतं चक्रुत व्याज भेटतं. ज्याला तुम्हाला मूलधन विचारलं असेल त्याला मूलधन मधून मिश्रधन वजा करून मिश्रधन मधून व्याज वजा करून काय भेटतं मूलधन. लिहून इतने समझने रुपये 8,750 का साधारण ब्याज 8% की वार्षिक दर से मूलधन का कितना 6/25 हो जाएगा. आता आपण ते जे मूलधन दिले त्याचा 6/25 भाग काढून घेऊ. ठीक ते व्याज असेल. इथं 5 आहे इथं 0 5 5 25 5 1 5 इथे उरले 3 5 7 35 इथे उरले 2 5 5 25 1750 गुणिले 6 भागिले 5 3 15 इथे उरले 2 5 5 25 6 0 0 6 35 7 21 व्याज किती भेटला 21. आता आपल्याला काय काढायचं किती समय आता समय काढायचा म्हणतात बघा. आता समय चक्रुत व्याज कडे जाण्यापूर्वी आपण साधारण व्याजाचे प्रश्न बघून घेऊ की तुम्हाला पुढे कामात पडते. समय बरोबर व्याज गुणिले सूत्र 100 भागिले दर गुणिले मूलधन. आता व्याज किती भेटला आपल्याला 21. सूत्रातला दर किती 8%. मूलधन किती 8,750 शून्य गेला 0. आता बघा इथं 5 आहे इथं 0 5 दुनी 10 5 1 5 किती उरले 3 किती झाले 37 5 7 35 5 5 25. आता इथं 0 तर 5 तर 5 न भागते 5 3 15 5 5 5 चौक 20 5 दुनी बरोबर 7 सकम 42 शून्य वरती 7 5 36 बे 1 बे चौक 15 चौक 7 5 3 3 वर्ष. आता ज्यावेळेस चक्रावृत्ती आपण काढत असतो त्यावेळेस सूत्र काय असतं बघा. ब्याज की गणना वार्षिक चक्रवृद्धि आधार पर करने पर 10% चक्रवृद्धि ब्याज की दर पर निवेश की गई कोई धनराशि 2 वर्ष में 10,164. आता ही 2 वर्षानंतरची अमाउंट आहे त्याच्यामुळे काय तर मिश्रधन असेल. काय असेल हे मिश्रधन. बरोबर ज्याला काढायचं एक दर भागिला 100 गुणिला सम. ठीक मिश्रण किती भेटते 2 वर्षात 10,164. मुदत 1 म्हणा
20,164 हा 22,000 बरं बरं. आता किती वर्ष आहे 2 म्हणून स्क्वेअर काय घेतला 2. जर 3 वर्ष म्हटलं असेल तर काय घेतलं असतं 3. इथे 4 वर्ष म्हटलं तर काय घेतलं असतं आपण 4. ठीक. आता 10 करा 10 10 100. 10 करा 10 ने 11. 1110 1100 2 वर्ष. आता हा x बाहेर आला 10,164 10,164 गुणिला आता वर जाणार म्हणजे 100 10 चा म्हणजे 100 11 काय 11 चा वर्ग 121 किंवा 11 चा वर्ग 121 काय समजतंय. 11 खाली आला 10 पुढे गेला वर. आपण चेक समाज कॅन्सल करा. चेक समान गुणाकार आहे ना. जर बेरीज मायनस असेल तर कॅन्सल केलं असतं गुणाकार कशाला. बघ आता एक आडेक संख्येच्या बेरीजला किती भाग जातोय 11 कसं काय असते एक आडेक संख्येची बेरीज. आता 1 आणि 2 2 आणि 4 6 6 6 मायनस जर एक आडेक संख्येची बेरीज पूर्ण जर वजाबाकी 0 किंवा 11 येत असेल पूर्ण संख्येचा भाग जातो 11. आता बघा 11च्या पाड्यात 1 1 का 11 9 किती उरले 2 किती उरले 2 उरले किती झाले 26. 11 दुनी 22 किती उरले 4. 11 चौक ठीक आहे. परत आता 924 गुणिले 100 भागिले 11 एका 11 8 किती उरले 4 बरोबर ना. 11 चौक 84 8,084 गुणिला किती होता किती आलं होतं बघ एक दर वार्षिक को 10 मिनिट वार्षिक चतुर्थी आहे. आता दर किती आहे 10. आता तो जर आपण रूपांतर 10 का 10 10 100 हा एक 10 का 10 ने 11 11 चे कितने वर्ष के लिए 2 वर्ष के लिए बरोबर. जर 3 वर्ष म्हटलं असं 3 वर्ष दिलं असतं तर 4 वर्ष म्हटलं असं 4 वर्ष दिलं असतं. नियोजित करने पर मिश्र दर किती 1850 10 वरती 10 10 किती 100 11 खाली बरोबर. आता 1 1 2 8 5 13 13 2 गेले उरले किती 11. याचा अर्थ किती भाग जाणार 11 भाग 11 एक किती उरले 6 का 7 7 उरले किती झाले 71. 11 66 किती उरले 5 11 5 बरोबर. 11 1 11 किती उरले 5 11 5 15 गुणिला 100 किती 1000.
ची धनराशी 20 प्रतिवर्ष तर दरचं रूपांतर करून घ्यायचं म्हणजे -रुपये आपल्याला 0 गेला 0 गेला 2 रुपये 2 म्हणजे 5 आहे 5 ने 6 आता 2 वर्ष म्हटलं म्हणजे स्क्वेअर 6 चा वर्ग 36 5 चा वर्ग 32 बरोबर मिश्रण किती आहे 72 गुणाकार असतो 7 3 9 7 2 9 किती भाग जातोय 9 ला देऊ का 9 चौक 34 9 8 आहे 12 4 1 4 4 2 8 2 0 2 आपण ते कसं करणार कुठं सूत्रातला एक एक अधिक दर भागाला 100 सूत्र लिहून दिलंय मी त्यातला एक येतो